देशासहित राज्याची अशी अवस्था झाली आहे, सारं गाव मामाचं आणि एक नाही कामाचं. आज केंद्रात व राज्यात 80% पक्ष सत्तेत आहेत, आम्हीसुद्धा सत्तेत आहोत, परंतु 20% सुद्धा लोकांची कामं होत नाहीत. 20% सुद्धा प्रशासन कामं करत नाहीत. प्रशासन आणि शासन एका नाण्याच्या दोन बाजू असतात, त्यांनी मिळून जनतेचे प्रश्न सोडवायचे असतात. आंदोलनातून या देशाला स्वातंत्र्य मिळालं. आता आपण आंदोलन करून सत्तेत असतानासुद्धा लोकांना न्याय देण्याचं काम करू. या तत्त्वाने रयत क्रांती संघटनेतर्फे सत्तेत असतानासुद्धा शेतकऱ्यांच्या व तुमच्या न्याय हक्कासाठी आमरण उपोषण 16 ऑगस्ट 2026 पासून चालू केलं आहे. या आंदोलनातील प्रमुख मागण्या तीनही कर्जमाफीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये अनुदान मिळावे, 7.5 HP शासनाने लाईट बिल व चालू बिल माफ केलं आहे, लांबच्या शेतकऱ्यांचे कृषीपंप हे 10चे 20चे आहेत, त्याही शेतकऱ्यांचा त्यात समाविष्ट करावा. असे आमचे 8 मुद्दे आहेत. बॉडीनी त्याच्यावर लक्ष ठेवा. जर त्यांनी ऐकलं नाही तर आम्ही क्लोजर नोटीस काढू, बंदीची नोटीस काढू. आता जर निवेदन करून त्यांनी ऐकलं नाही तर आम्ही नक्कीच आंदोलक तरी असो, उद्या आम्ही सत्तेत आहोत, आम्ही क्लोजर नोटीस काढायला सरकारला भागच पाडणार. जलजीवनचा प्रश्न आहे. जलजीवनची जी कामं चालली शासनाची, सरकार काही व राज्य सरकार काही पैसे देत असतं. कधी केंद्र सरकार देत नाही, कधी राज्य सरकार देत नाही. परंतु हा त्यांचा प्रश्न आहे. जे निवडून गेलेत ते सत्ता भोगत आहेत आणि जर त्यांना ते जमत नसेल तर त्यांनी सत्ता त्याग करावा. आम्ही बघू काय करायचं ते.